नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमधून की शेअर मार्केटमध्ये जी नवीन लोक आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली आहे किंवा जे करणार आहेत अशा लोकांनी किती टक्के परताव्याची अपेक्षा ठेवली पाहिजेत किंवा जर तुम्हाला उतरायचं असेल तर किती टक्के परतावा भेटू शकते याची माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीला आपला पैसा हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावा वाटतो तर याच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे सोशल मीडियाच्या ज्या साईट आहेत त्यातली त्यात इंस्टाग्राम म्हणा आणि यूट्यूब ह्या दोन ॲप्लिकेशनवर शेअर मार्केटमधून भरपूर सारा फायदा होत आहे. शेअर मार्केटमध्ये समजा मी 1,00,000 रुपये लावले तर एका दिवसामध्ये 1,00,000ला 1,00,000 रुपये मला प्रॉफिट होत आहे. अशा वेगवेगळ्या रील तुमच्या पाहण्यात येत आहेत. मी भरपूर साऱ्या अशा रील पाहिल्या आहेत की भरपूर सारे लोक काय करत आहेत की वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बर्गर किंग, मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि अशी एक रील बनवतात की समोर पिझ्झा किंवा बर्गर, कॉफी असते आणि सुरुवातीला तो बर्गर, पिझ्झा दाखवायचा, त्यानंतरनं मोबाईल दाखवायचा, मोबाईलवर 50,000 ते 60,000 रुपये झालेलं प्रॉफिट दाखवायचं. साहजिकच जी नवीन लोकं असतात ना ते सुरुवातीला इग्नोर करतात. पण जे सोशल मीडिया ॲप्लिकेशनचं एक अल्गोरिदम असतं की समजा तुम्ही एखाद्या पद्धतीच्या रील पाहायला गेला, फॉर एक्झाम्पल ब्युटीच्या रिलेटेड रील पाहायला गेला तर तशा येतात, नेचरच्या पाहायला गेलं तर नेचरच्या येतात, फायनान्सच्या पाहायला गेलं तर फायनान्सच्या येतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर बोलला ना सर मला लोन घ्यायचं आहे तर लगेच तुम्हाला लोनच्या रिलेटेड मेसेज यायला किंवा कॉल्स यायला चालू होतात. म्हणजे तुमचा डेटा कुठंतरी लीक होतो. तर अशाच पद्धतीने काय होतं की शेअर मार्केटच्या रिलेटेड रील तुमच्या फीडमध्ये यायला चालू होतात. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला अशा रील पाहायला भेटतात की आज 1,00,000चं प्रॉफिट झालं, 2,00,000चं झालं, एका महिन्यामध्ये 9,00,000चं प्रॉफिट झालं, एका वर्षामध्ये 1,00,00,000चं प्रॉफिट मी शेअर मार्केटच्या माध्यमातून काढलं. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, स्वतःचं कंपॅरिझन त्या व्यक्तीबरोबर करायला चालू करता की यार ही व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त कमी वयाची आहे आणि आपल्यापेक्षा ती जास्त पैसा कमवत आहे. ती काय करत आहे, फक्त दिवसाला 1 ते 1.5 तास शेअर मार्केटचं ॲनालिसिस करत आहे आणि दिवसाच्या एंडमध्ये एखादा कोणता तरी ट्रेड पंच आउट करत आहे आणि दिवसाला 60,000 ते 70,000 रुपये आरामशीर कमवत आहे. आणि याच विरुद्ध आपली परिस्थिती पाहायला गेली तर आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करत आहे आणि इतकं सारं काम करून आपल्याला 30,000 ते 40,000 रुपये पगार आहे. त्यातनं लवकर येणं, उशिरा जाणं अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत. सुट्टी मागितली तर आपल्या कंपनीकडून योग्य वेळी सुट्टीसुद्धा भेटत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करता की स्वतःचा थोडा पैसा साठवून शेअर मार्केटमध्ये स्वतःचा पैसा इन्व्हेस्टमेंट करायला बघता. आणि सुरुवातीचा तुमचा माइंडसेट कसा असतो की सुरुवातीला मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करेन, 1,00,000चे 2,00,000 करेन, 2चे 10 करेन आणि ज्यावेळेस थोडाफार 10 ते 12 लाख रुपये माझा फंड तयार होईल त्यावेळेस मी काय करेन, जॉब माझा सोडून देईन आणि मी फुल टाईम ट्रेडर बनण्याच्या मागे लागेन आणि एक दिवस असा येईल की मी शेअर मार्केटमधून दिवसाला लाखो रुपये कमवीन. तर आपला मेन मुद्दा आहे की शेअर मार्केटमधून नवीन लोकांनी किती टक्के परताव्याची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. त्या अगोदर आपण पाहूया की बँकांची जी कंडिशन आहे, बँका कशा पद्धतीने तुम्हाला लोन वाटतात. तर लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला लोनची गरज कधी नाही कधी लागते. कोणी पर्सनल लोन घेतं, कधी होम लोन घेतो, कोण क्रेडिट कार्ड घेतात, कोण बिझनेस लोन घेतं. जर तुम्ही बँकेकडे पर्सनल लोन घ्यायला गेला तर बँक तुम्हाला 12 ते 13% पर्सनल लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आकारते. बिझनेस लोन 11 ते 12% आहे. जर होम लोन घ्यायला गेलं तर ते 8% आहे. तर बँकेकडे लाखो करोडो रुपये आहेत. मग बँक अशा लोकांना हायर का करत नाही की बाबा जे स्वतःचं कॅपिटल 1,00,000 रुपयाचं 2,00,000 एका दिवसात करतात. अशा व्यक्तींना बँकेने हायर करायचं, 100 ते 150 लोकांची टीम बनवायची आणि त्या व्यक्तींकडे 100 कोटी रुपये द्यायचे आणि सांगायचं की तुम्ही एका महिन्याला पैसे डबल करताना तर हे घ्या आमचे 100 कोटी रुपये, तुम्ही आम्हाला काय करा, एका वर्षामध्ये ह्या 100 कोटीचे 200 कोटी तयार करून द्या. ह्यातलं आम्ही काय करतो, 50% प्रॉफिट तुम्हाला शेअरिंग करतो. बँक ही रिस्क का घेत नाही, कारण बँकेला ॲक्च्युली माहिती आहे शेअर मार्केटमधून पैसा कशा पद्धतीने जनरेट होतो आणि आपला जो पैसा आहे आपण व्याज लोकांना जो रेट ऑफ इंटरेस्टने देत आहे तो आपल्याला रिटर्न कशा पद्धतीने येणार आहे. त्यामुळे बँकेचं प्रॉपर ॲनालिसिस असतं आणि ते ॲनालिसिस करून तुम्हाला पर्सनल रिस्क घेऊन पर्सनल लोन दिलं जातं. बँकेला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये रिस्क किती आहे आणि पर्सनल लोन तुम्हाला जे प्रोव्हाइड करते यामध्ये रिस्क किती पद्धतीने आहे. त्यामुळे एक कॉमन सेन्सचा विचार करा की बँकेकडे एवढी मोठी साधनसंपत्ती आहे, इतके म्हणजे मोठमोठे CO, CS, ICS, वेगवेगळे कोर्स केलेले लोक बँकेकडे पडून आहेत. अशा लोकांचा वापर करून बँक स्वतःचा पैसा शेअर मार्केटमध्ये का इन्व्हेस्टमेंट करत नाही, कारण बँकेला माहिती आहे की तिथून रिटर्न किती येणार आहे, एक्सपेक्टेशन किती आहे आणि गॅरंटी किती आहे.
त्यामुळे बँक काही करते, स्वतःचा पैसा भरपूर लोकांना लोननी वाटणी 10% 12% 15% जसा कस्टमरचा सिबिल स्कोअर असेल तशा पद्धतीने रेट ऑफ इंटरेस्टने लोन वाटते आणि हळूहळू पैसे रिटर्न घेत असते. तर अशा बदल्यात नवीन लोकांना काय वाटतं की नवीन लोक इन्फ्लुएन्सर लोकांच्या जाळ्यात अडकतात. महिन्याला 2% 3% असे प्रॉफिटचे वेगवेगळी आमिषे दाखवली जातात आणि तुम्ही काय करता, त्यांचे कोर्सेस विकत घेता किंवा त्यांची प्रीमियम सर्व्हिस विकत घेता. परंतु जोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केट चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत काय होतं, तुमचा सारा पैसा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मार्गी लागलेला असतो आणि ज्यावेळेस शेअर मार्केटचं ॲक्च्युली नॉलेज येतं त्यावेळेस तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसा राहत नाही. अशा वेळेस तुम्हाला गिल्ट निर्माण होतो की यार आत्ता माझ्याकडे थोडाफार पैसा असता तर मी लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केला असता. तर नवीन लोकांनी काय करा, शेअर मार्केटमध्ये उतरण्याच्या अगोदर 1 महिना अभ्यास करा, कशा पद्धतीने शेअर मार्केट वर्क करतं, कशा पद्धतीने रिटर्न्सची एक्सपेक्टेशन ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील, 1 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर 60% पैसा तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा, 20% पैसा तुम्ही SIPमध्ये टाका आणि 20% पैसा हा FD किंवा स्वतःकडे असा ठेवा की तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी किंवा कुठेतरी तुम्हाला खर्च करायचा असेल तर तो पैसा तुम्हाला उपयोगी आला पाहिजे. तर लक्षात ठेवा, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही मिनिमम 5 वर्षाची मानली जाते आणि मॅक्झिमम तुमच्या म्हणण्यानुसार मानली जाते. यदा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे 1 लाख रुपये मला 1 वर्षाने लागणार आहेत आणि मी आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि 1 वर्षाने मी ते काढून घेतो. तर लक्षात ठेवा, 1 वर्षाने जर तुम्ही 1 लाख रुपये आत्ता इन्व्हेस्टमेंट केली आहे तर 1 वर्षाने त्याची व्हॅल्युएशन 70,000 रुपये असू शकते, 1,20,000 रुपये असू शकते आणि 1,80,000 रुपये सुद्धा असू शकते. तुम्ही शेअर मार्केटमध्ये 100% एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही की बाबा मी आता 1 लाख रुपये टाकलेत ना, मला वर्षाच्या शेवटला 1,30,000 रुपयातनं आलेच पाहिजेत. शेअर मार्केट हे बेभरवशी म्हणलं जातं. म्हणजे कसं की आत्ता हा तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला चालू आहे ना, तर तो 150 रुपयेसुद्धा जाऊ शकतो किंवा 80 रुपयापर्यंत रिटर्नसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर एक 12 ते 13% तुम्ही मिनिमम इयरली रेट ऑफ रिटर्न धरू शकता. आणि जर यदा कदाचित तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने नॉलेज आलेलं असेल तर स्विंग ट्रेडिंगचा जर अभ्यास चांगला झालेला असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये 30% इयरली रिटर्न घेऊ शकता. परंतु गॅरंटी कोणत्याही पद्धतीने कोणीही देऊ शकत नाही की 100% तुम्हाला 30% रिटर्न भेटेल, 100% तुम्हाला 25% रिटर्न भेटेल, अशा कोणत्याही पद्धतीने कोणताही इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगू शकत नाही. आणि ॲज पर सेबीचा रूल जर तुम्हाला माहीत असेल तर सेबी कोणत्याही इन्व्हेस्टरला असं सांगू शकत नाही की तुम्ही कोणालाही असं सांगा की तुम्हाला गॅरंटेड आम्ही इतक्या पद्धतीने रिटर्न देऊ शकतो. तुम्ही फक्त एक्सपेक्टेशन सांगू शकता की इतक्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न भेटू शकतो. ठीक आहे. त्यामुळे नवीन लोकांना मी एवढं सांगेन की जर तुम्ही आत्ता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली असेल तर पहिले 1 वर्ष शेअर मार्केटमध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करा. त्यानंतर हळूहळू 12% 13% हळूहळू FDच्या पुढं जावा. त्यानंतर 20%. जशी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुमच्या नॉलेजची ग्रोथ होत जाईल, जसं तुमचं नॉलेज वाढत जाईल तसं तुम्ही प्रॉफिटचं एक्सपेक्टेशन वाढवू शकता. हळूहळू तुम्ही काय करा 30-40% पर्यंत एक्सपेक्टेशन ठेवू शकता. परंतु तुम्ही शेअर मार्केट आत्ताच चालू केलं आहे आणि लगेचच 1 वर्ष झालं आणि लगेचच तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटमध्ये तुम्ही स्वतःचा पैसा लावत असाल तर हळूहळू तुमचा पैसा हा निगेटिव्हमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे होता होईन एवढं काय करा, 4 ते 5 वर्ष तुम्ही काय करा, फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटपासून लांब राहा. हळूहळू लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हळूहळू तुमचा पैसा नक्कीच वाढेल.